हॅलो गाईज, नमस्कार. तुमचं माझ्या नवीन ब्लॉगमध्ये मी तुमचा किरण. तर आता मी ब्लॉग ह्याच्यावरती करतो की आज आमच्या इथे ना त्रिमंदिर आहे, जसं पुण्यामध्ये फेमस बांधलेलं आहे असं आमच्या इथं ठाण्यामध्ये पण बाळकुमला त्रिमंदिर बांधलेलं आहे. तर त्या त्रिमंदिरामध्ये आज मी इथं आलेलो आहे. तर दाखवतो तुम्हाला इकडचं मंदिर कसं आहे, काय आहे. मी आणि माझा मित्र आला आहे. ते तुम्हाला यायचं कसं आहे ते नंतर मी सांगेनच व्हिडिओच्या एंडमध्ये. तर तुम्ही आता या, बघा मंदिर कसं आहे. छान असलं तर कमेंट करा, तुम्हाला दाखवतो. हे बघा, हे मंदिरात ना आलं तुम्ही. कसं आहे मंदिर बघा. चिल्ले पिल्ले पण आता मंदिरात येऊन गेले. तर आता बघू आपण पण. आता माझा विशाल आलाय. आता आम्ही मंदिरात जाऊन बघतो कसं आहे मंदिर, काय पुढे कनेक्ट राहा, दाखवतो तुम्हाला. आता मी मंदिरात आलेलो आहे. आता मंदिरात आल्यावर पहिले तुम्हाला दाखवतो. हा दुसरा गेट आहे आणि आम्ही फर्स्ट गेट तिकडे आहे. फर्स्ट गेटनी एंट्री घ्यायची, तिथून असं वरती जायचंय. मंदिराचा परिसर बघू शकतो मी. नंतर आम्ही आता इथं आहे चप्पलचा रॅक, याच्यामध्ये आता चपला बिपला ठेवल्या. आता जातो मंदिरात, दर्शन करतो, मग थोडं रील्स वगैरे करतो, मग आपण पुढे बघूया. हॅलो गाईज, आता मी मंदिराच्या शिड्या चढतोय. पण जसजसं मला मन प्रसन्न होतं ना भाई, हा बोलणार तुम्हाला. तुम्ही इथं आलात ना घरच्यांना घेऊन, हे घेऊन, तर तुम्हाला इतकं भारी वाटणार आहे ना, मन प्रसन्न होणार. इथलं वातावरण म्हणजे इतकं छान वातावरण आहे ना, तुम्ही पाहू शकता. आता इथलं मी दाखवतो तुम्हाला. गाईज, जर तुम्ही ठाण्यामध्ये येऊन या मंदिरामध्ये येत नाही ना, तर तुम्ही खूप मिस करताय. बरोबर, इतकं तुम्ही छान वातावरण मिस करताय ना, की तुम्ही इथं आला ना असं वाटतं तुम्ही स्वर्गात आलाय. आणि प्लस वातावरण असं एवढं छान आहे ना की तुम्ही बोलसा की अरे मस्त आहे. आता मी तर मंदिरामध्ये सगळं पाय वगैरे पडून आलोय. तरी तुम्हाला मी दाखवतो. आता तिथं कोणाला चार मंदिर बांधलेत. तुम्ही पहिले इथं बघू शकता की पद्मावती देवीचं मंदिर आहे. हा आपला पद्मावती मंदिरचं देवीचं मंदिर झालं फर्स्ट. तसंच तुम्ही पुढे याल तिथं पुढे दुसऱ्या गुरुजींचं मंदिर आहे, ते तुम्हाला दाखवतो मी. हा बघा, माझा ब्लॉगर आलाय. मध्ये मध्ये येतोय हा माझ्या ब्लॉगर आलाय. आता इथं आहे पद्मनाथ भगवान यांचं मंदिर बघा, छोटंसं बांधलेलं आहे. म्हणजे पाहू शकता तुम्ही, इथं सगळेजण आतुरतेने येऊन पाया पडतात, व्हिडिओज काढतात, फोटो काढतात. आता सध्या तरी हे मंदिर मला वाटतं नवीन आहे. सध्या तरी हे मंदिर नवीन आहे असल्यामुळे इथं एवढं कोण आलेलं नाही. ज्यावेळेस या मंदिराची प्रसिद्धी होईल त्यावेळेस क्राऊड एवढा वाढेल ना, तुम्ही पाहू शकता. तर मी मंदिराच्या आतमध्ये जातो. मला मंदिराच्या आतला आहे, म्हणजे तुम्हाला प्रत्येक देवाची मूर्ती बघायला भेटेल. मी तुम्हाला दाखवतो. हे आहे जे आपले हनुमानजी, नंतर इथं आपले शंकर भगवान, त्याच्या मागे पार्वती देवीचे, आपल्या इकडे गणपती बाप्पा. म्हणजे वडील, आई, मुलगा, देवांचं काही तर कॉम्बिनेशन सांगितलं आहे. तुम्ही मंदिरात बघू शकता क्राऊड कसा बसलेला आहे. इथे पाहू शकता तुम्ही मूर्त्या. वर्तमान इथं बघा, वर्तमान ते सगळं श्री सिमंदर स्वामी. इथे पाहू शकता त्याच मूर्ती.
या ठिकाणी पाहू शकता तुम्ही आपली भद्रकाली देवी. इकडे हे कृष्णाजी आहेत, तिरुपतीची आहे. इकडे आपली तुळजाभवानी आहे, मग देवी देवी माता. हे सगळं अशा प्रकारे आहे. तुम्ही आता आपल्या मूर्त्या बघितल्या असतील. आपल्या मूर्त्या बघून झाल्याच्या नंतर आपलं आपले बाबा साईबाबा. साईबाबा आहे. साईबाबांची मूर्ती झाल्याच्या नंतर मग पुढची दुसरी मूर्ती दाखवतो देवीची. ते आपल्या आलोय मी आता राऊंड मारून करून. ही आपली श्री अंबा माताजी पाहू शकता. म्हणजे असे आपले सगळे देव आहे तिथं. तुम्ही या आवर्जून फॅमिलीला घेऊन या, सुट्टीच्या दिवशी या, तुमचं मन प्रसन्न होणार आहे. झाला का? झाला. हा मला विशाल भाव आहे, त्याने मी ब्लॉग बनवला ना. हा. या वायचं चॅनलची पण लिंक टाकून देईल मी डिस्क्रिप्शन. माझी बी लिंक टाकून दे. आम्ही ब्लॉग तर बनवला, रील्स पण काढल्यात, बघू आता. आणि आम्ही पहिलं हे सर्व करायच्या अगोदर पहिलं आम्ही इमानदारीत आलो, मंदिरात सगळ्या देवांचं दर्शन घेतलं. दर्शन घेऊन झाल्याच्या नंतर आम्ही सगळं करत बसलो. तुम्ही पण इथे येऊन व्हिडिओ काढू शकता, फोटो काढू शकता. फक्त इथं अलाउड म्हणजे जे देवीची जी आहे ती आतमधली चौकट, त्या चौकटीच्या आतमध्ये जाऊन देत नाहीत. बाकी तिथनं त्याच्या बाहेरनं तुम्ही तिथे काही करू शकता. बाय बाय. मग अशा प्रकारे मी इथं ब्लॉगचा एंड करतो. त्याच्यानंतर तुम्ही नंतर भेटू आपण पुढच्या नवीन ब्लॉगमध्ये. दादा बाय बाय.